मित्रांनो, मी विनोद निकम हॅलो सर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे। आज मी आपल्यासमोर रेल्वेचा जो कॅलेंडर आला होता त्याची तुम्हाला संपूर्ण माहिती दिली होती। पण या कॅलेंडरमध्ये 2025 मध्ये रेल्वेमध्ये जो कॅलेंडरची सुरुवात गेल्या वर्षीपासून झाली आणि आता लेटेस्टमध्ये हा महिना संपता म्हणजे हा वर्ष संपता रेल्वेने ग्रुप डीच्या 22,000 वॅकन्सी डिक्लेअर केलेल्या आहेत। तुम्हाला जस्ट रफली मी सांगतो की मी जो आधीचा जो कॅलेंडर दाखवला होता त्याची तुम्हाला मी थोडीशी एक माहिती देतो की रेल्वेची ही ग्रुप डीची जी 22,000 वॅकन्सी आलेली आहे ही 2025 ची आहे। 2026 मध्ये ही वॅकन्सी जी आहे आणि जी टेंटेटिव्ह डेट जे त्यांनी दिलं होतं रेल्वेचं त्याच्यामध्ये तुम्ही बघा की ही वॅकन्सी त्यांनी ऑक्टोबर 2026 लेवल ग्रुप डी ची वॅकन्सी दिलेली आहे, म्हणजे एक्सपेक्टेड ऑक्टोबर 2026 ला ही वॅकन्सी 2026 मध्ये येणारी वॅकन्सी आहे, म्हणजे अजून ती आलेली नाही। हा 2026 सुरुवात व्हायची आहे, पण ही गेल्या वर्षी जी आलेली वॅकन्सी होती त्याची जी वॅकन्सी होती त्याच्यामध्ये 22,000 पदं ती ॲडिशनल पदं जी राहिली होती त्यांनी ही पदं नक्कीच काढलेली आहे। आणि आता याच्या 2-3 महिन्यामध्ये म्हणजे तुम्हाला बघा की हा जानेवारी जो महिना आहे त्याच्यामध्ये ही सुरुवात होईल आणि फेब्रुवारीपर्यंत फॉर्मची लास्ट डेट असेल। मात्र फॉर्मची सुरुवात झाल्यानंतर तुमची तयारी करणं हे बरोबर नाहीये, योग्य नाहीये, म्हणून आज डिसेंबरच्या शेवटच्या दिवशी मी मुद्दामून तुम्हाला या वॅकन्सीची तपशील माहिती देणार आहे, जेणेकरून तुम्ही येणारा पुढचा जो वर्ष आहे त्याच्यामध्ये ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला सोडायची नाहीये। तर रेल्वेचा जो कॅलेंडर जस्ट तुम्हाला मी एक्झाम्पल म्हणून सांगतो, जानेवारी मार्च मध्ये असिस्टंट लोको पायलटची वॅकन्सी येणार आहेत। मी आधी सांगितलं होतं, तुम्ही बघा माझा आधीचा व्हिडिओ। एप्रिल जून मध्ये टेक्निशियनच्या वॅकन्सी येणार आहे, एप्रिल जून मध्ये परत सेक्शन कंट्रोलच्या वॅकन्सी येणार आहेत आणि जुलै सप्टेंबर मध्ये ज्युनियर इंजिनियरच्या वॅकन्सी आहेत, जुलै सप्टेंबर 26 मध्ये पॅरामेडिकल कॅटेगरीच्या वॅकन्सी आहेत। त्याच वर्षामध्ये म्हणजे 2026 मध्ये याच महिन्यामध्ये नॉन टेक्निकल NTPC म्हणजे याच्यामध्ये तुम्ही ट्रेन क्लर्क, तिकीट कलेक्टर, स्टेशन मास्टर्स अशा वॅकन्सीज तुम्हाला या NTPC मध्ये येतील। नंतर आता जी वॅकन्सी आलेली आहे ती वॅकन्सी तुम्हाला ऑक्टोबर 2026 मध्ये येईल आणि ह्या सगळ्या वॅकन्सीज तुम्हाला कधी एक्सपेक्टेड आहे तुम्ही हा चार्ट तुम्ही व्यवस्थित बघू शकता। आधीचा रेल्वे कॅलेंडर इयरमध्ये मी सगळं संपूर्ण यूट्यूबमध्ये याची तपशील माहिती दिलेली आहे। तर आता येऊया आपण आता जे आलेल्या वॅकन्सीज आहेत ह्या वॅकन्सीचं मी तुम्हाला जस्ट सांगितलं मगाशी। आता पहिल्या क्वार्टरमध्ये ह्या ज्या क्वार्टरमध्ये तुम्ही जे वॅकन्सी येणार त्याप्रमाणे बघा ALP मोठी वॅकन्सी आहे, असिस्टंट लोको पायलट, नंतर टेक्निशियनच्या वॅकन्सी आहेत। थर्ड क्वार्टरमध्ये जो जुलै सप्टेंबरमध्ये ज्युनियर इंजिनियर आणि आपल्याला जी अपेक्षित आहे क्लेरिकल ऑफिसर NTPC नॉन टेक्निकल पॉप्युलर कोर्सेसची वॅकन्सी आहेत आणि चौथ्या क्वार्टरमध्ये ऑक्टोबर डिसेंबरमध्ये मिनिस्ट्रियल ग्रुप डीच्या वॅकन्सीज आहेत। पण ह्या सगळ्या वॅकन्सीचं तुम्ही डिटेल्स जर बघितलं तर आता आपल्याला आता जी वॅकन्सी आलेली आहे बघा, हा जो नोटिफिकेशन आलेला आहे रेल्वे भरती बोर्डाकडून किंवा रेल्वे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेकडून, त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत की 22,000 पोस्ट आहेत, 18 ते 33 वयोमर्यादा आहे आणि इनिशियल पे म्हणजे हा बेसिक सॅलरी 18,000 आहे। बघा ओपनिंग डेट त्यांनी दिलेली आहे 21/1 ला चालू होणार आहे, 21 जानेवारीला, म्हणजे 21 जानेवारी 26 मध्ये वॅकन्सी चालू होणार आहे आणि त्याची लास्ट डेट आहे 20 फेब्रुवारी 26 पर्यंत। तर तुम्हाला इथे ही सगळी वॅकन्सी रेल्वे भरती ग्रुप डी ची वॅकन्सी आली, ह्याची की हायलाइट्स काय आहेत हे आपण बघूया। या वॅकन्सीमध्ये टोटल अप्रॉक्सिमेटली 22,000 जागा आहेत, ओके। आणि लेवल 1 ची पोस्ट आहे, लेवल 1 ची पोस्ट वगैरे सगळी तुम्हाला ते कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशनसाठी महत्त्वाची असते। कुठल्या पोस्ट आहेत की ट्रॅक मेंटेनर ग्रेड 4, पॉइंट्समॅन B, असिस्टंटच्या पोस्ट आहेत, वर्क्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल मेकॅनिकल म्हणजे जे रेल्वेचे वर्कशॉप्स आहेत त्याच्यामध्ये ह्या पोस्ट आहेत आणि व्हेरियस डिपार्टमेंटमध्ये या पोस्टची भरती होते। त्याच्यामुळे तुम्ही जिथे असिस्टंट म्हणून जे काम करतात त्यांची ही ग्रुप डी ची भरती असते आणि म्हणून याच्यामध्ये क्वालिफिकेशन क्रायटेरिया हा 10वी पास आहे। त्याच्यानंतर रिकग्नाइज आणि याच्यामध्ये रेफरन्स म्हणजे तुम्हाला IT असेल किंवा NSC कॅन्डिडेट्सला मिळतं, कारण ITI वगैरे ठीक आहे, पण जर तुम्ही 10वी पास जरी असाल तरी शैक्षणिक पात्रता मिनिमम मॅट्रिक पास असेल, SSC असेल तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता। तर मित्रांनो ही संधी सोडायची नाही आहे। एज लिमिट याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची एज लिमिट असते, म्हणजे ज्यांचा वयोमर्यादाचा प्रॉब्लेम असतो ती 18 ते 33 ही वयोमर्यादा आहे आणि इंडियन सिटीजन ॲज पर द रूल्स ते सगळं कॅटेगरी वाईज तुम्ही जेव्हा फॉर्म भराल तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये माहिती मिळेल। मात्र आता तुम्हाला लवकरात लवकर तयारी करण्यासाठी जनरल OBC साठी फीस 500 आणि SC ST साठी 250,
एक्झॅक्ट फी डिटेल्स टू बी कन्फर्म इन ऑफिशियल नोटिफिकेशन जी 21 जानेवारीला येईल. त्याप्रमाणे आता जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल, म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नो इंटरव्ह्यू. आणि अजून म्हणजे ही एकच टेस्ट होते. ओके, तर या सगळ्यामध्ये तुमची जी टेस्ट आहे ती जास्त जास्त महत्त्वाची आहे. यामध्ये हे 4 पेपर दिलेले आहेत. तुम्ही बघा की जनरल सायन्स 25 मार्काचा आहे, 25 क्वेश्चन्स आहेत. मॅथमॅटिक्स हा जो आहे हा 25 प्रश्न 25 मार्काचा आहे. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 30 प्रश्न 30 मार्काचे आहेत. जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स 20 प्रश्न 20 मार्काचे आहेत. म्हणजे एकूण ही 100 प्रश्न 100 मार्काचे आहेत. एक्झाम ड्युरेशन 90 मिनिट्समध्ये, म्हणजे 90 मिनिटामध्ये ही परीक्षा सोडवायची आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की आपण जेव्हा जनरल सायन्सचा अभ्यास करतो किंवा जनरल याच्या करंट अफेअर्सचा अभ्यास करतो, जनरल सायन्समध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र याच्यावरती प्रश्न असतातच. 5वी ते 10वी याचा बेसिक प्रश्न असतात. आणि तुम्ही गेल्या 5 वर्षाचे पेपर सेट जर सोडवले तर तुम्हाला नक्कीच याची आयडिया येते की कशा प्रकारे प्रिपरेशन करायचं आहे. हे तुम्हाला मी नंतर याच्या डिटेल्समध्ये सांगेनच. मॅथमॅटिक्स हा जो पेपर आहे याच्यामध्ये अर्थमॅटिक प्लस क्वांटिटी ॲप्टिट्यूडचे प्रश्न असतात. आणि अर्थमॅटिक जे प्रश्न असतात ते नॉर्मली म्हणजे सिम्प्लिफिकेशन्स वगैरे किंवा कॅल्क्युलेशनवरती बेस्ड असतात. आणि प्रॉफिट अँड लॉस, पर्सेंटेज, टाईम डिस्टन्स, ॲव्हरेज याच्यामध्ये जे इनवर्ड्समध्ये प्रश्न असतात. आणि यामध्ये तुम्हाला 25 प्रश्न जे सोडवायचे आहेत आणि 25 मार्क आहेत, त्याच्यामध्ये 90 मिनिटामध्ये सगळं बसवायचं आहे. आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग हे 30 प्रश्न 30 मार्काला आहेत. आणि जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स इथे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 90 मिनिटं कशी डिस्ट्रीब्यूट करता हे 4 महत्त्वाचं असतं. जास्त महत्त्वाचं तेच असतं की आता तुमच्याकडे 90 मिनिटं आहेत, तर तुम्ही जर चाला की जनरल सायन्स आणि हे जे आहे हे 25 प्रश्न आहेत. म्हणजे तुम्ही समजा हा जो पेपर आहे ह्याला 10 मिनिटं घेतलीत तर तुमच्याकडे हा पेपर तुम्ही साधारण 15 मिनिटामध्ये सोडू शकाल. म्हणजे 2 पेपरला तुमची 25 मिनिटं गेली. आता तुमच्याकडे शिल्लक राहिलेली मिनिटं किती आहेत तर 65 मिनिटं आहेत. तर 65 मिनिटामध्ये इथे तुम्ही 35 आणि 30 अशी तुम्ही ही जी तुम्ही बघितलं तर हे 50 आणि हे 40 90 मिनिटं ही डिस्ट्रीब्युशन होतात. पेपर सोडवताना पहिला पेपर हा घेतला पाहिजे, दुसरा हा घेतला पाहिजे, तिसरा मॅथ्स घेतला पाहिजे आणि चौथा रिजनिंग आणि जनरल इंटेलिजन्स घेतला पाहिजे. तर कारण असं आहे की जे थेरॉटिकल पेपर असतात ते वाचताक्षणी तुम्हाला त्याचं एक विश्लेषण होतं, समजतं उत्तर येतं आहे की नाही. आणि जे मॅथमॅटिक्स रिजनिंग पेपर असतात याच्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागतं. रिजनिंगमध्ये लॉजिक लागतं. का रिजनिंगमध्ये जे प्रश्न असतात ती ग्राफिटिकल प्रश्न, म्हणजे जसं तुम्ही म्हणा की नंबर सिरीजवरती, अल्फाबेटिकलवरती, अरेंजमेंट्स, सिटिंग अरेंजमेंटवरती, पझल्स टाईप क्वेश्चन्स, असे बरेचसे प्रश्न असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला लॉजिकल रिजनिंग पॉवर वापरायला लागते. मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला माहिती आहे की ॲक्युरसी लागते, स्पीड लागते, टेक्निक लागते. म्हणून याचं प्रिपरेशन करायला मी आधीच तुम्हाला हे का सांगतो आहे, कारण तुमच्याकडे ह्याची जेव्हा परीक्षा होईल पण 4 महिने जातील. तुम्ही जर आता सुरुवात केलं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल नंतरच परीक्षा होईल, तोपर्यंत तुम्ही याची अशी तयारी करा की ती बँकांना पण काम आलेल, रेल्वेला पण काम आलेल, स्टाफ सिलेक्शनला पण काम आलेल. आणि जर तुम्ही MPSC देत असाल त्याच्यामध्ये रिजनिंग आणि मॅथ्स तुम्हाला बऱ्यापैकी येईल. इंग्लिश लँग्वेज ह्याच्यामध्ये परीक्षा नाही आहे. त्याच्यामुळे हा बेनिफिट असा आहे की ज्यांना इंग्लिश लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. त्यानंतर अपॉइंटमेंट्स लेवल पोस्ट ऑफ द 7 CPC पे मॅट्रिक्स. एक्सपेक्टेड ग्रॉस पॅकेज ह्याच्यामध्ये 18,000 पण सुरुवात होते बेसिक, आणि तुम्हाला एवढं विथ पेपर्स 35,000 रुपये सॅलरी मिळते. रेल्वेमध्ये डिपेंडिंग ऑन लोकेशन अँड अलाउन्सेस, तुम्हाला डिफरंट लोकेशनला डिफरंट अलाउन्सेस असतात. त्यानंतर इथे तुम्ही काय करायचं आहे, 21 जानेवारीला ॲप्लिकेशन येणार आहे, 20 फेब्रुवारी लास्ट डेट आहे. प्रिपरेशन नेसरी डॉक्युमेंट्स हे जे आहेत, तुम्ही डॉक्युमेंट जे लागतात ते तयार ठेवा. तुमचा ID, फोटो, कॅटेगरी सर्टिफिकेट, फॉर्म भरताना लागतील. तुमच्या वेबसाईट रिजनल हे करा आणि नोटिफिकेशनची वाट बघा. वेबसाईटवर रिलीज होईल, आला की तुम्हाला आम्ही हायलाईट देऊ. आणि हे सगळं जे तुम्हाला मी दाखवलं आहे ह्या सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी ही या वर्षीची तुमची सगळ्यात मोठी तयारी पाहिजे. कारण टाईम असं कधी निघून जाईल तुम्हाला समजणार नाही.
आता बऱ्याचशा लोकांच्या अशी अफवा असतात की ह्याची तयारी करून उपयोग नाही आहे, बरीचशी लोक बसतात, पास होत नाहीत. मी स्वतः 14 परीक्षा पास केल्या, मी रेल्वेची एक परीक्षा पास केली होती. आज मी बँक ऑफ बरोडामध्ये 25 वर्ष अधिकारी म्हणून आज काम करतो बँक ऑफ बरोडामध्ये. पण मला असं वाटतं की ह्या प्रिपरेशनमध्ये जेव्हा तुम्ही नक्की नव्याने सुरुवात करता तेव्हा सुरुवातीला घाई न करता रोज 1 तास सरावाची तुम्ही प्रॅक्टिस ठेवा, पेपर सेट सोडवा. बरेचसे पब्लिकेशन्स तुम्हाला आर्यन पब्लिकेशन मिळतील. तुम्ही गुगल सर्च करा तर तुम्हाला बरेचसे पब्लिकेशनचे पुस्तकं मिळतील. आणि मी जर तुम्हाला असं म्हटलं तर प्रतियोगिता दर्पण हा जो मॅगझिन दर महिन्याला येतो तो रिफर करा. बँकिंग अवेअरनेस मॅगझिन घ्या, त्याने बँकेवरती प्रश्न येतं. रेल्वेची माहिती तुम्हाला, रेल्वेचे जे पेपर सेट येतात लास्ट इयरचे त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचे प्रश्न विचारलेत त्याची तयारी करा. मात्र आत्तापासूनच तयारी करा, ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. नेक्स्ट अशी माहिती असेल तेव्हा मी नक्कीच आपण परत भेटू. तोपर्यंत तुम्ही रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच.